नमस्कार, मी सुचिता. मराठी जेवणमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण अतिशय पौष्टिक असं झटपट बनणारं सूप पाहणार आहोत. तर हे नाचणीच्या पिठापासून बनवलेलं सूप आहे. अगदी झटपट आणि घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात अगदी पटकन बनतं. तर इथे 1 चमचा आपण नाचणीचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर मटार, गाजर घेतले आहेत, हिरवी मिरची घेतली आहे, कोथिंबीरीचे दांडे थोडेसे असे चिरून घेतले आहेत, कोथिंबीर घेतली आहे, लिंबू घेतला आहे, थोडंसं आलं आणि लसूण आपण चिरून घेतला आहे, मिरेपूड घेतलेली आहे. यामध्ये तुम्ही चिरून कोबी घालू शकता, बारीक चिरून कांदा देखील घालू शकता. तर सर्वात आधी आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. तर फोडणीसाठी तुम्ही इथे बटर वापरू शकता किंवा तूप वापरू शकता. तर इथे मी अर्धा चमचा तूप घेतलेला आहे. तूप गरम झालं की यामध्ये आपण जिऱ्याची फोडणी करणार आहोत. त्यानंतर गाजर आणि मटार आपल्याला थोडेसे शिजून घ्यायचे आहेत, कारण ते सुपामध्ये मग तसेच कच्चे राहतील. तर थोडेसे यांना आधी शिजून घ्यायचं आहे. यानंतर आपण काय करायचंय की 1 चमचा जे आपण नाचणीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण रूम टेम्परेचरवर असलेलं पाणीच घालायचं आहे आणि याची पेस्ट करून घ्यायची आहे. जर तुम्ही हे डायरेक्ट गरम पाण्यात घातलं तर याच्या गुठळ्या होतील आणि त्या मोडता मोडता खूप वेळ जाईल. तर काय करायचं, आधीच थोडंसं अर्धी वाटी पाण्यामध्ये हे चमचाभर पीठ आपल्याला व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचे आहे. आणि यानंतर आपण हिरवी मिरची घातलेली आहे आणि आलं आणि लसूण घातलं आहे. आलं आणि लसूण उशिरा घालायचा, थोडासा कच्चा राहिला की तो सूपमध्ये खायला छान लागतो. तर आता यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालायचं आहे. सूपची कन्सिस्टन्सी तुम्हाला ज्या प्रकारे हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. तर इथे मी थोडं पाणी आणखी घातलं आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे, साखर घालायची आहे आणि इथे मी लिंबू घातलं आहे यामध्ये, कारण नाचणीच्या पिठाला स्वतःची अशी काही चव नाहीये. तर मग थोडासा आंबटसरपणा येण्यासाठी आपण यामध्ये लिंबू घातलेला आहे. आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. त्यानंतर आपल्याला ही पेस्ट जी आहे ती थोडी थोडी करून घालायची आहे आणि सतत ढवळत आपल्याला हे सूप उकळून घ्यायचं आहे. जर आपण हे सतत ढवळलं नाही तर हे नाचणीचं पीठ जे आहे ते पातेल्याच्या तळाशी लागेल आणि करपेल. तर त्यामुळे काय करायचं, जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत असं ह्याला सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे. तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कांद्याची पात घालू शकता किंवा लसणाची पात घालू शकता, त्याचा देखील स्वाद खूप छान येतो. तर इथे माझ्याकडे कोथिंबीरीच्या काड्या होत्या तर मी त्या चिरून घातलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घालायची, त्यानंतर मिरेपूड घालायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तर झटपट असं सूप तयार झालेलं आहे. आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि यानंतर तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते देखील कळवा. रेसिपी आवडली असेल तर मित्रांबरोबर नक्की शेअर करा की त्यांना देखील या हिवाळ्यात असं पौष्टिक सूप बनवता येईल. तर सूप आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता. याची कन्सिस्टन्सी अगदी मार्केटमध्ये ज्या प्रकारे सूप मिळतं त्या प्रकारे हे दिसतं देखील आणि चवीला देखील खूप छान लागतं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.